आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर 94.85 रुपयांवरती गेलेला आहे। इंधन दरवाढी पाठोपाठ आता सीएनजीच्या दरांमध्ये सुद्धा वाढ होताना आपण पाहतोय। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामध्ये 2.5 रुपयांची वाढ झालेली आहे। मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर हा 94.85 रुपयांवरती गेलेला आहे। म्हणजे जवळपास 95 रुपयांवरती हा दर गेलेला आहे। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामध्ये 2.5 रुपयांची वाढ झाली आहे। राज्यभरामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ होते आणि त्यासोबतच सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा वाढ होतीये। त्यामुळे सीएनजी वरती जी वाहनं चालतात, मग त्या चारचाकी असोत किंवा रिक्षा असोत, रिक्षा चालकांना याचा मोठा फटका बसणार आहे। पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात 2.5 रुपयांची वाढ करण्यात आली आणि मध्यरात्रीपासून सीएनजीचा दर 94.85 रुपये म्हणजे जवळपास 95 रुपयांवरती जाऊन पोहोचलेला आहे। सीएनजीचे दर वाढत आहेत, त्यामुळे रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये सुद्धा भाडेवाढ करण्यात यावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालकांनी केलेली होती। आता त्या पार्श्वभूमीवर जर सीएनजीचे दर वाढत असतील तर रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये सुद्धा वाढ होणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय। अजून तरी अशा प्रकारे कोणतीही वाढ झालेली नाही, पण ही वाढ केली जावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालकांची आहे। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। शिवानी, पुन्हा एकदा सीएनजीच्या दरामध्ये 2.5 रुपयांची वाढ झालेली आहे। काय दर आहेत सीएनजीचे आणि या दरवाढीनंतर रिक्षा चालकांचं काय म्हणणं आहे? आपण जर बघितलं तर प्रज्ञा, काही दिवसांपासून महागाईचा फटका सगळ्यांना सहन करावा लागतोय। आता पेट्रोल डिझेल नंतर सीएनजीच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काल मध्यरात्रीपासून 2 रुपये 50 पैशांनी सीएनजी मध्ये वाढ झालेली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी लगतच्या परिसरात जेवढे वाहनं वापरण्यात येतात त्यासाठीची ही वाढ असणार आहे। एवढंच नाही तर आता सीएनजी पुण्यात 94.85 पैशांनी विकला जाणार आहे। एवढंच नाही तर 9 मे नंतर ही दुसऱ्यांदा वाढ झाल्यानं सगळ्या रिक्षा चालक असू देत किंवा कॅब चालकांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे। प्रज्ञा। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।